नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, सततच्या पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे किंवा शेतकऱ्यांचे कांदे झाकायला सुद्धा प्रॉब्लेम येत आहे आणि शेतातील कामं सुद्धा हे बाकी आहे। परंतु आता 20 ते 23 तारखेच्या दरम्यान इतका पाऊस आमच्या इकडे झाला की आता तुम्ही पाठीमागे बघू शकता की ती नदी जी आपली जी नदी आहे ही नदी पूर्णपणे समजा जिथं एक केटी आहे ती केटी पूर्णपणे भरलेली आहे। तर याचं कारण असं झालं की 23 मध्यरात्री खूप चांगला पाऊस झाल्याच्यामुळे जे नदीला हे जारी पूर आल्याच्या नंतर जे केटीमध्ये पहिली केटी आपलीच केटी असल्यामुळे या नदीला तर ही केटी पूर्णपणे भरलेली आहे। ही केटी आपल्या इकडे जरा बघितलं तर जूनच्या पहिल्या हप्त्यात किंवा 15 तारखे लोक ही केटी भरून जात होती, परंतु आता असं झालंय बेमौसमी पाऊस आणि या पावसामुळं ही केटी पूर्णपणे भरलेली आहे। तर शेतकऱ्यांना वाटत असतं की म्हणजे पाऊस जास्त झालेला आहे, वल इतके आहे की उगून येऊ शकतं, परंतु हा बेमौसम पाऊस असल्यामुळे नंतर आपण लावून जरा दिला तर पाऊस जरा नाही आला तर आपलं बियाणं उगणार नाही किंवा त्याच्यावर झाड खपली आली आणि पाऊस जर नाही झाला तर ते बियाणं जागच्या जागी जबून आणि कुजमरून जाऊन आणि ते मरून जाईल। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही गडबड करू नका, जेणेकरून कसं आहे जे शेतकऱ्यांचे काम आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर एवढ्या 2-3 दिवसात ऊन पडल्याच्या नंतर काम करून घ्या किंवा वापस आल्याच्या नंतर हे काम करून घ्या। आता इथून पुढे हवामान ढगाळ वातावरण राहणार आहे, परंतु जे शेतकरी आहे यांना काम समजा आपल्याला पेरणी करायची नाही कपाशीची, तर माझं म्हणणं आहे तुम्ही कपाशी अजूक नका लावू, जेणेकरून जेव्हा मान्सून याच्या समजा आपल्या महाराष्ट्रात दाखल होईल तर तेव्हाच तुम्ही लागवड करा। आता ही जी केटी आहे 5 वर्षाच्या नंतर असं झालेलं आहे, काऊन की याच्या अव्वल कधी अशी केटी म्हणजे नव्हती, जिथं केटी अशी भरलीच नव्हती। आता फर्स्ट टाइम ही केटी भरलेली आहे, पूर्णपणे तुम्ही बघू शकता की अशी भरलेली आहे आणि इथं जाण्याचा हा मार्ग बंद झालेला आहे आणि आमच्या इकडं उगासारखी ओल आहे। परंतु झाला असं की बेमौसम पाऊस आहे, मागच्या वेळेस असं झालं होतं की आंबेळावळा असंच पाऊस झाला होता आणि असा पाऊस झाल्याच्या नंतर साऱ्या शेतकऱ्यांनी जे बियाणं चांगलं घेतलेलं होतं ते बियाणं लावून दिलं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 15 दिवस पाऊसच नाही आला आणि त्या शेतकऱ्यांची बियाणे फेल झालेले होते। जेणेकरून तुम्ही असा कोणताही प्रकार करू नका, जेणेकरून काय होत आहे की ज्या शेतकऱ्यांनी कोरडवाहू शेतकरी आहे ते शेतकरीत लावूच नका आणि जे बागत शेतकरी आहे त्यांना पाणी ठिबकचे सोय असेल किंवा तुमच्याकडे पाण्याची सोय असेल तरच बियाणं लावण्याचा प्रयत्न करा। बियाणं हे मार्केटमध्ये आलेलं आहे आणि 900 रुपयाला हे बॅग आहे आणि जेणेकरून मी हेल्पिशीचे जे व्हिडिओ बनवलेले आहे ते बघून तुम्ही तुम्ही त्या पिशा घेऊ नका, जेणेकरून का होईल का त्या पिशा जरा घेतल्या तर तुम्ही फसशाल आणि ज्या चांगल्या पिशा आहे त्या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ बनवला आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील। आणि शेतकरी मित्रांनो, धन्यवाद।